तर नमस्कार, तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मला जरा घाईच होती आणि पटपट कामं आवरायची होती सकाळपासून, कारण की आज मला एक स्पेशल गोष्ट करायची, ते तुम्ही मला पुढे सांगते. तर ऊन पडलं होतं म्हणून कपडे वाळत घातली, पण कशाचं परत पाऊस आला. तर आज होत्या आखाड महिन्यातल्या सवासणी. तर मला सवासणी घालायच्या होत्या म्हणून मी आज पुरणपोळ्यांचा बेत केला होता आणि त्याच्यामुळे सकाळपासून माझी घाई चालू. सवासणींचं तर मी तुम्हाला दाखवते, पण त्याआधी मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते. तर ही आहे माझी आई आणि मी तुम्हाला माहीतच आहे, थोडे दिवसापूर्वी वारीला गेले होते आणि त्यानंतर भरपूर साड्या मी सोबत नेल्या होत्या आणि त्या साड्या धुण्यासाठी मला असं वाटलं होतं की वारीहून आल्यानंतर मला खूप टाईम जाईल आणि येता येता पावसामुळे आम्ही आईच्या घरी गेलो होतो. त्यावेळी माझ्यासोबत माझ्या वारीतल्या बॅगा पण होत्या आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे कपडे होती माझी की जी धुवायची होती. आणि माझं असं होतं की खूप दिवस सुट्टी घेतल्यामुळे मला कामामुळे तर लवकर कपडे धुणं शक्य होणार नव्हतं आणि मम्मीला माहिती आहे की मी प्रवासातले कपडे घरी गेल्यानंतर धुवून टाकते, कारण की मला वास सहन होत नाही. तर तिने इतकं प्रेमाने मी न सांगताच माझे सगळे कपडे तिथे ठेवून घेतली आणि मला म्हणाली की तू कधी गाव करणार म्हणून मी धुते, आणि तिने ते प्रेमाने सगळे कपडे धुवून ठेवली आणि नंतर तिने मला बॅग भरून दिली. आणि घरी आल्यानंतर बघते तर ह्या एवढ्या साड्या तिने माझ्या धुवून दिल्या होत्या. ते पण मला त्याला वास आलेला आवडत नाही म्हणून वासासाठी पण तिने काहीतरी प्रयत्न केला होता. खरंच त्यामुळेच कदाचित म्हणत असतील की आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही, माझ्या आयुष्यात तर ती कोणीच घेऊ शकत नाही. आणि तिनेच मला काही दिवसापूर्वी सांगितलं आखाड महिन्यामध्ये सवासणी घालायच्या असतात, म्हणून मी आज आखाड महिन्यातले सवासणींचा पण बेत केला होता. त्यासाठी मी पुरणपोळी केली होती. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी काही दिवसापूर्वी वारीला गेले होते, तसेच माझे सासरेसुद्धा वारीला गेले होते आणि काही दिवसानंतर माझे दीरसुद्धा देवदर्शन करून आले होते. तर त्याचा प्रसाद आणला होता आणि तो प्रसाद वाटायचा बाकी होता, पण त्यासाठी गोडाचा शिरासुद्धा आज मी केला होता आणि हा एवढा सारा प्रसाद आमचा वाटायचा शिल्लक होता, म्हणून मी त्यासाठी आज गोडाचा शिरा, पुरणपोळी असा बेत करून देवाला आधी नैवेद्य दावून घेतला आणि त्याच्यानंतर प्रसादाचाही नैवेद्य दावून घेतला. मस्तपैकी दर्शन घेतलं आणि याच सगळ्या कारणामुळे आज मी खूप घाईत होते. दिवसभर हीच माझी कामं चालू होती आणि सगळे काही क्लिप घेता आले नाही, पण जेवढे काही क्लिप्स मी घेतले ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि खरं सांगू, जेवढी पण मी देवाची भक्ती वगैरे करते ते सगळं माझ्या आईचे संस्कार आहेत आणि आईने दिलेले उपदेश मी सगळे ऐकून तेच मी माझ्या आचरणात आणत असते. तर खरंच अशी आई सगळ्यांना मिळावी आणि तिचे मी उपकार कधीच खरंच विसरू शकत नाही. तर हा असा प्रसाद मी सगळा मिक्स करून घेतला, थोडा प्रसाद घरच्यांना खाण्यासाठी आणि बाकी राहिलेला प्रसाद मी बाकीच्यांना देण्यासाठी ठेवला होता मिक्स करून. तर असा गेला माझा आजचा छान दिवस. चला, मला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.